कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, गरम मसाला सर्वात पहिले भाजून घ्यायचा आहे. नंतर खोबरं भाजून घ्यायचं आहे लालसर. मग कांदा जरासा काळसर भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य भाजून घेणे. मिक्सरला वाटायचं बारीक. मग नंतर चिकनला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचे. थोडीशी धना जिरा पावडर पण टाकायची. हे सगळं मिक्स करून 1-2 तास तरी मॅरिनेशन करून ठेवायचं. नंतर कांदा परतून घ्यायचा चांगला. त्यात मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचं. चिकन परतवायचं चांगलं कलर बदलोपर्यंत. नंतर त्यात पाणी ॲड करायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. शिजल्यानंतर कढईमध्ये आलं लसूण पेस्ट, टॉमॅटो आणि गरम मसाला, लाल तिखट, हळद हे सर्व टॉमॅटो नरम झाल्यावर त्यात टाकून परतवून घ्यायचं. नंतर आपण वाटलेलं वाटण टाकायचं. ते चांगलं तेल सुटोपर्यंत परतवून घ्यायचं. मीठ टाकायचं थोडंसंच, कारण आपण स्टॉकमध्येही मीठ टाकलेलं आहे. आणि गरम मसाला हे सर्व तेल सुटोपर्यंत परतवायचं. आणि जे आपण चिकन बॉईल केलेलं त्याच्यात वरतून हे वाटण टाकायचं. मिक्स करायचं चांगलं आणि तेल सुटोपर्यंत त्याला उकळवून द्यायचं. वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची. झालं तुमचं चिकन मसाला रेडी. तर सुवर्णाज किचनला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.